मी आता नागोठणा पोलीस स्टेशन या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी अनैतिक संबंधातून एक खून झाल्याची घटना घडलेली आहे आणि आपल्यासोबत याची अधिकची माहिती देण्यासाठी DYSP प्रसाद गोकुळे सर आहेत. आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घ्या. सर, आज आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वासगाव या ठिकाणी एक अनैतिक संबंधातून खून झालेला आहे. काय सांगा एकंदरीत माहिती, काय प्रतिक्रिया त्याची? दिनांक 11/10/2025 रोजी नागोठणे पोलीस स्टेशन येथे मिसिंग रजिस्टर क्रमांक 27/25 दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये मिसिंग व्यक्ती कृष्णा खंडवी, नामदेव खंडवी, राहणार गवळवाडी, पोस्ट पाबळ, तालुका पेन हा मिसिंग व्यक्ती असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रभारी अधिकारी श्री सचिन कुलकर्णी API यांनी तपासाची सूत्र सुरू केली. त्यामध्ये असं माहिती मिळाली होती की सदरची मिसिंग व्यक्तीला त्याच गावातील एका इस्माने नागोठणे ST स्टँडच्या परिसरात पाहिले होते. त्या अनुषंगाने आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकातले CCTV कॅमेरे चेक केले असताना त्यामध्ये ही मिसिंग व्यक्ती आणि त्याच्याबरोबर 2 जण असे 3 जण एका बाईकवरून जाताना दिसून आले. त्यानंतर आम्ही मिसिंग व्यक्तीचे CDR प्राप्त केले. CDR प्राप्त केल्यानंतर त्यामध्ये ज्यांचे नंबर आलेत त्यांच्याकडे आम्ही तपास सुरू केला. त्याच मिन टाईममध्ये या मयत व्यक्तीचा जो इंस्टाग्राम होता, त्या इंस्टाग्रामवरून जे ईमेल ID होते, ते ईमेल ID त्याच्या भावाच्या नावावर त्यांनी पाठवले होते. त्याचा आम्ही उपयोग करून घेतला. त्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये काहीतरी घातपातचा प्रकार आहे. त्यामुळे आम्ही माननीय SP मॅडम श्रीमती अंचल दलाल मॅडम, माननीय ॲडिशनल SP श्री अभिजित शिवतरे साहेब आणि माझ्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक टीम तयार केली. ती टीम तयार करून नाशिक या ठिकाणी आम्ही रवाना केले. त्या ठिकाणी आम्ही टेक्निकल ॲनालिसिसच्या आधारे आमच्या लक्षात आले की यातील मैताची पत्नी जी दीपाली निरगुडे हिचे नाशिकमध्ये उमेश सदू महाकाळ याच्याशी प्रेमसंबंध गेल्या 2 वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न आले आणि त्यांची इंस्टाग्रामवरून ओळख झाली होती. आणि हा मयत व्यक्ती त्यामध्ये आडसर होता. त्याला दूर करायचं असे दोघांनी ठरलं. दूर कसं करायचं तर यांनी त्या मयत व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं म्हणून त्यांनी एक साथीदार महाकाळ हिचे जे साथीदार सुप्रिया प्रकाश चौधरी हिच्या नावाने इंस्टाग्राम ओपन केले. इंस्टाग्राम ओपन करून इंस्टाग्राम हिला ओपन करायला सांगितलं आणि ते इंस्टाग्रामच्या माध्यमाद्वारे यातील मयत व्यक्तीबरोबर चॅटिंग सुरू केले. त्यामध्ये त्यांचं चॅटिंग चालू असतानाच काही वेळा त्यांचे व्हिडिओ कॉल व्हॉट्सअप कॉल पण झाले. त्यामुळे यातील मैता अजून त्या प्रेमाच्या जाळ्यात ओढला गेला आणि यांचं कट कारस्थान तिघांचं असं रचलं की नागोठणे ST स्टँडवर त्याला बोलायचं आणि पुढचं कट कारस्थान पुढे न्यायचं. त्या अनुषंगाने 10/10/2025 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नाशिकवरून मोटरसायकलवरून उमेश महाकाळ आणि सुप्रिया चौधरी हे दोघं आले आणि ठरल्याप्रमाणे यातील मैत कृष्णा खंडवी याला नागोठणे ST स्टँडवर बोलवलं आणि 3 जण बसून वासगाव येथील जंगलामध्ये घेऊन गेले. त्यामध्ये जंगलामध्ये जात असताना तत्पूर्वी यांनी ST स्टँड येथून स्कार्फ आणि मास्क या आरोपींनी विकत घेतले होते आणि जाताना ते स्वतःलाही लावले आणि यातील मयत व्यक्ती यालासुद्धा मास्क लावण्यासाठी गेले. वासगाव जंगलात गेल्यानंतर मयत व्यक्तीला पुढं मध्ये महाकाळ आणि त्यामागं ही सुप्रिया चौधरी असे 3 चालले. त्यानंतर उमेश महाकाळ याने अचानकपणे त्याच्या सॅकमध्ये असलेली ओढणी काढून मागच्या बाजूने असताना त्याचा गळा आळून त्याला खाली पाडले. त्याची हालचाल होऊ नये आहे की नाही हे पाहण्यासाठी पुन्हा त्यांनी मैताचं शूजमधली लेस, उजव्या पायाच्या शूजची लेस काढून पुन्हा त्याच्या गळ्याभोवती आवळली. त्या मिन टाईममध्ये कुणी येते का काय ह्या पाहण्यासाठी उमेश महाकाळ यांनी त्याची साथीदार सुप्रिया चौधरी हिला रोडवर बाहेर उभे केले की जेणेकरून कोण आलं तर आरोपी अलर्ट होईल आणि आपला प्लॅन उधळला जाईल. तर त्या टायमामध्ये यांनी लेस बांधून ठेवली आणि लेस बांधल्यानंतर त्याला असं जाणवलं की याची हालचाल होत नाही आणि त्यांची खात्री झाली की हा मेलेला आहे आणि त्याची ओळख पटू नये म्हणून एक त्यांनी ॲसिडसारखं काहीतरी लिक्विड आणलं होतं जे त्यांनी मैताच्या तोंडावर टाकलं की जे मैताची ओळख पटू नये. ते झाल्यानंतर दोघं बाहेर आले.
तो आरोपी महाकाळ हा बाहेर आला. प्रेत त्या ठिकाणीच पडलेलं होतं आणि दोघं मोटरसायकलवरनं नाशिक येथे निघून गेले. तर का दोन्ही आरोपी जे म्हणताय पत्नी आणि जो मारणारा तो सध्या तुमच्या पोलिसांच्या ताब्यात आहे का आणि का अधिकची त्यांनी कशा पद्धतीने पोलीस स्टेशनवर घेतली का? अगदी बरोबर आहे. त्याची पत्नी तर आमच्या ताब्यात आहे. तसेच बाकीचे दोन आरोपी आहेत, उमेश महाकाळ आणि सुप्रिया चौधरी, यांना सुद्धा ताब्यात आज घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आणलेलं आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. एकंदर पाहिलं तर हा प्रेम प्रकरणातून झालेला खून आणि त्याचाच तपास रायगड पोलीस अधीक्षक अचल दलाल व अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे यांच्या मार्गदर्शनाखाली जे नागोंडा पोलीस आणि DYSP यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण तपास झालेला आणि आज सदरचे आरोपी हे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत. पुणे न्यूज सागर जैन, रायगड.